नमस्कार, मी शिवम बोरकर. बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की हाऊ टू फाइंड द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट मेथड बघितली होती, फॅक्टरायझेशन मेथड. आज आपल्याला बघायचं आहे आपली सेकंड मेथड, ज्याचं नाव आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, आणि याच्यावरच आधारित आहे आपली प्रॅक्टिस सेट 2.3. तर बघा की सपोज आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. या ठिकाणी बघा, आपण एक एक्झाम्पल घेतलं, एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा, जर आपण सोल्युशन फाइंड करण्याचा जर प्रयत्न केला बाय फॅक्टरायझेशन मेथड, तर या ठिकाणी बघा आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 1 इंटू 2 किती होणार? 2. जर या ठिकाणी आपण 2 चे जर फॅक्टर पाडलेत तर ते पडणार नाहीत. दिस इज नॉट पॉसिबल. तर यामध्ये काय करावं लागेल बघा, की आपण फॅक्टर पाडण्याचा प्रयत्न केला तर फॅक्टर पडत नाहीत. असं दोन फॅक्टर ज्यांची ॲडिशन 10 येईल असे दोन फॅक्टर पडत नाहीत. मग आता काय करायचं, की ह्या ज्या दोन टर्म आहेत, एक्स स्क्वेअर प्लस 10x, या दोन टर्मला काय करायचा, एक असा नंबर ऍड करायचा जे ऍड केल्याच्या नंतर ती टर्म काय झाली पाहिजे, तर परफेक्ट स्क्वेअर झाली पाहिजे. जसं की जर आपण ही टर्म घेतली एक्स स्क्वेअर प्लस 10x, तर आपल्याला याच्यात काय ऍड केलं म्हणजे ती टर्म काय होईल, परफेक्ट स्क्वेअर. तर या ठिकाणी आपण काय लिहिलं, प्लस के इक्वल्स टू परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं. या ठिकाणी काय लिहिलं, एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे ए म्हणजे काय, आपल्याला काय ऍड करावं लागेल. तर बघा या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस के इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर. तर या ठिकाणी कोणता फॉर्म्युला लावला, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा कम्पेअर केल्याच्या नंतर आपल्याला असं लक्षात येते बघा, 2a इक्वल्स टू काय मिळणार आपल्याला, 10. कारण या ठिकाणी बघा एक्स चे कोइफिशियंट कसे असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. म्हणून या ठिकाणी बघा 2a इक्वल्स टू आपल्याला काय मिळेल, 10. त्याच्यानंतर बघा हे 2 या साईडला काय मल्टिप्लाय, तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, डिवाइड. ए इक्वल्स टू 10/2 म्हणजे किती होणार, 5. त्याच्यानंतर बघा कम्पेअर केल्याच्या नंतर आपल्याला कॉन्स्टंट टर्म दोन्हीमध्ये काय मिळणार, की के इक्वल्स टू काय मिळणार आपल्याला, ए स्क्वेअर. तर या ठिकाणी आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळाली, किती मिळाली, 5. म्हणून या ठिकाणी बघा के इक्वल्स टू 5 स्क्वेअर म्हणजे के इक्वल्स टू आपल्याला काय मिळणार, 25. तर आपल्याला ऍड काय करावं लागेल, 25. जर आपण या इक्वेशन मध्ये ऍड केले, सबस्ट्रॅक्ट केले, तर ते जे इक्वेशन आहे ते काय राहणार, सेम राहणार, त्याच्यामध्ये बदल पडणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण काय करणार, की 25 ऍड करणार आणि 25 काय करणार, सबस्ट्रॅक्ट करणार. तर या ठिकाणी बघा हे जे इक्वेशन बनल, एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 25. तर या ठिकाणी बघा प्लस 25 ऍड केलेत तर मायनस 25 त्याच्यात काय लिहायच्यात, ऍड करायचं. त्याच्यानंतर प्लस काय, 2 इक्वल्स टू बघा 0. तर बघा या ठिकाणी ही जी टर्म आहे, या टर्मला आपण या भाषेत लिहू शकतो, एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू 5 इंटू एक्स प्लस 5 स्क्वेअर, आणि या साईडला मायनस 25 प्लस 2 किती होणार, -23 इक्वल्स टू काय होणार, 0. जर ही टर्म आपण बघणार असेल तर या ठिकाणी बघा ही टर्म या फॉर्म मध्ये आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर या टर्मला आपण बघा ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए इंटू बी प्लस बी चा स्क्वेअर. तर याला काय लिहू शकतो बघा, एक्स प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर -23 इक्वल्स टू काय, 0. जर आपण 23 ला जर लिहिण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याला काय लिहू शकतो बघा, एक्स प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस अंडर रूट मध्ये 23 आणि ब्रॅकेटचा काय, स्क्वेअर इक्वल्स टू काय बघा, 0. तर या ठिकाणी बघा काय लिहू शकतो आपण, या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर काय होते, ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये बघा ए मायनस बी. तर या ठिकाणी बघा ए काय झाला, एक्स प्लस 5 आणि बी काय झालं, √23. म्हणून या ठिकाणी बघा एक्स प्लस 5 प्लस √23 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये बघा एक्स प्लस 5 मायनस √23 इक्वल्स टू काय होणार, 0. त्याच्यानंतर बघा एकदा एक्स प्लस 5 प्लस √23 इक्वल्स टू 0 और एक्स प्लस 5 मायनस √23 इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर बघा एक्स इक्वल्स टू प्लस 5 त्या साईडने गेल्याच्या नंतर -5 प्लस 23 त्या साईडने गेल्याच्या नंतर मायनस √23 और एक्स इक्वल्स टू बघा प्लस 5 त्या साईडने गेल्याच्या नंतर -5 आणि हे मायनस √3 तिकडच्या साईडने गेल्याच्या नंतर प्लस √23. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, की आपण त्याचे फॅक्टर फाइंड करू शकतो बाय कसं, कोणत्या मेथडनं, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. तर बघा यामध्ये काय केलं, की आपल्याला कोणतंही इक्वेशन जर या फॉर्म मध्ये असेल, एक्स स्क्वेअर
प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0. तर यामध्ये बघा आपल्याला इथं स्पष्ट कळालं की या ठिकाणी जर के ची व्हॅल्यू आपल्याला म्हणजे के ऍड करायचा म्हणजे कोणती व्हॅल्यू करायची, तर या ठिकाणी बघा ए म्हणजे कोण आपला ए म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला निघणार ए इक्वल्स टू बघा ही जी व्हॅल्यू झाली ही कोणाची झाली या ठिकाणी बी ची, आणि त्याच्यानंतर डिवाइड कशाने केलं 2 न, तर ए ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला b/2. त्याच्यानंतर ए स्क्वेअर आपल्याला काय मिळणार ए स्क्वेअर इक्वल्स टू b/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, जे आपल्याला काय करतो आपण के ऍड करतो. म्हणजे आता इथून पुढे जर आपल्याला ऍड करायचं असेल तर के, तर आपल्याला इक्वेशन सुरुवातीला या फॉर्म मध्ये असलं पाहिजेत. म्हणजे काय कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर किती पाहिजेत नेहमीसाठी 1 पाहिजे. आणि जर आपल्याला ते के ऍड करायचं म्हणजे काय करायचं b/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं 25 ऍड केलेत आणि 25 काय केलेत सबस्ट्रॅक्ट केले. तर या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं. तर बघा या ठिकाणी काय करता येईल मग आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस b/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस b/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी आपण पाहिलं आपल्याला ऍड काय करावं लागेल b/2 ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा की ही जी टर्म आहे ही कन्वर्ट होईल तुमची कोणत्या फॉर्म मध्ये ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. कसं जर याला आपण लिहिण्याचा प्रयत्न केला एक्स स्क्वेअर प्लस 2 न या ठिकाणी काय केलं मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर बघा इंटू एक्स आणि 2 न या ठिकाणी काय केलं डिवाइड केलं. म्हणजे या टर्म मध्ये काही फरक नाही 2 न मल्टिप्लाय आणि 2 न काय केलं डिवाइड. त्याच्यानंतर प्लस b/2 ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा ही टर्म मायनस त्या साईडने गेल्याच्या नंतर काय होईल प्लस b/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस सी. त्याच्यानंतर हा जो फॉर्म बनत आहे आपल्याला बघा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. तर या ठिकाणी कोणता फॉर्म्युला लागणार ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणून या ठिकाणी काय लिहिणार आपण एक्स प्लस b/2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू b/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस सी. नेहमी जे प्रॉब्लेम आपले कन्वर्ट होतील ते या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतील. तर आता आपल्या लक्षात आलं की आपल्याला जर थर्ड टर्म ऍड करायची असेल तर ती थर्ड टर्म कोणती असणार b/2 ब्रॅकेट स्क्वेअर. यानंतर आपण याच्यावर आधारित आपली बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.3 ज्याच्यामध्ये आपल्याला 6 क्वेश्चन दिलेले आहेत. ते आपण काय करणार या पद्धतीनं अटेम्प्ट करणार. नेक्स्ट यानंतर बघायचे आपल्याला आपले प्रॅक्टिस सेट 2.3 ज्याच्यामध्ये बघा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. तर यामध्ये बघा आपल्याला फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे. तर आपली मस्ट नेसेसरी कंडिशन कोणती आहे जी असले पाहिजे बघा की एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आपल्याला ऑलवेज किती पाहिजेत 1 पाहिजेत. काय पाहिजेत कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर ऑलवेज काय पाहिजे आपल्याला 1 पाहिजे. नसेल तर त्या ठिकाणी आपण काय करणार 1 करण्याचा प्रयत्न करणार. तर बघा या ठिकाणी सुरुवातीला तर आपण बघितलं की आपण बाय फॉर्म्युलाने जाऊ शकतो की बा b/2 त्याच्यामध्ये काय करणार आपण b/2 ब्रॅकेट स्क्वेअर ऍड करणार किंवा काय करणार सबस्ट्रॅक्ट करणार या फॉर्म नाही जाऊ शकतो. किंवा आपण सुरुवातीला जे एक्झाम्पल केलं त्या पद्धतीनं काय करू शकतो की के ची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. ती काय करू शकतो ऍड आणि सबस्ट्रॅक्ट. तर या ठिकाणी बघा की सुरुवातीला आपलं जे इक्वेशन आहे गिवन आपण ॲज इट इज लिहिणार. गिवन काय दिलेलं आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा की आपल्याला काय करायचं 2 टर्म घ्यायच्यात फर्स्ट. तर या ठिकाणी आपल्याला काय ऍड करावं लागेल तर या ठिकाणी काय लिहिलं आपण प्लस की. त्याच्यानंतर या साईडला काय लिहिणार आपण एक्स प्लस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर. या ठिकाणी प्लस का घेतलं कारण की बघा या तिन्ही टर्म प्लस मध्ये म्हणजे मिडल टर्म जर प्लस मध्ये असेल तर या ठिकाणी प्लस घ्यायचं. जर मिडल टर्म मायनस मध्ये असेल तर या ठिकाणी काय घ्यायचं मायनस. तर या ठिकाणी बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस के इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर. तर या ठिकाणी कोणता फॉर्म्युला लावला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा कम्पेअर केल्याच्या नंतर या ठिकाणी एक्सचा कोइफिशियंट काय 1 आणि या ठिकाणी काय एक्सचा कोइफिशियंट 2a. म्हणून बघा 1 इक्वल्स टू काय होणार 2a अँड या ठिकाणी बघा कॉन्स्टंट टर्म काय मिळणार आपल्याला के इक्वल्स टू ए स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा की ए ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर 2 या साईडना मल्टिप्लाय इकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. म्हणून या ठिकाणी ए ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1/2 अँड या ठिकाणी जर आपण ए ची व्हॅल्यू पुट केली 1/2 तर या ठिकाणी 1/2 चा स्क्वेअर म्हणजे काय 1/4. तर या इक्वेशन मध्ये आपल्याला काय करावं लागेल 1/4 ऍड करावं लागतील आणि 1/4 काय करावं लागतील मायनस. आणि जर आपण बघा या फॉर्म्युल्याने जर गेलो असतो तर या ठिकाणी बघा हे जे इक्वेशन आहे आपलं एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इक्वल्स टू 0 हे या फॉर्म मध्ये आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0. म्हणजे आपल्याला काय ऍड करायचं या ठिकाणी बघा बी ची व्हॅल्यू काय मिळाली असती 1. बी कम्पेअर केल्याच्या नंतर बी ची व्हॅल्यू काय मिळाली असते आपल्याला 1. या ठिकाणी जर आपण पुट केलं असतं तर काय मिळालं असतं 1/2
ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय 1/4 सेम आन्सर येणार. तर आपण डायरेक्ट 1/4 या मेथडने देखील ऍड करू शकतो आणि सबस्ट्रॅक्ट करू शकतो. तर बघा या ठिकाणी आपण या इक्वेशन मध्ये ऍड करणार 1/4. त्याच्यानंतर ऍड अँड सबस्ट्रॅक्ट 1/4 इन इक्वेशन. तर बघा त्याच्यानंतर काय होणार की हे जे इक्वेशन आपलं काय बनणार x स्क्वेअर प्लस x -20 प्लस 1/4 आणि -1/4 इक्वल्स टू काय होणार 0. तर 1/4 आपण जवळ लिहिणार x स्क्वेअर प्लस x प्लस 1/4 -20 -1/4 इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर बघा या टर्मला आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणून या ठिकाणी बघा x स्क्वेअर प्लस या ठिकाणी 2 नाहीत मग आपण काय करू शकतो 2 न मल्टिप्लाय करू शकतो आणि या ठिकाणी 2 न काय करू शकतो डिवाइड. तर हे बघा 2 इंटू a इंटू बी आणि या ठिकाणी काय लिहू शकतो याला 1/4 ला 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय कॉमन निघते -20 प्लस 1/4 इक्वल्स टू काय होणार 0. त्याच्यानंतर बघा ही जी टर्म आहे कोणत्या फॉर्म मध्ये a स्क्वेअर प्लस 2 इंटू a इंटू बी प्लस बी स्क्वेअर. म्हणून याला काय लिहू शकतो आपण a प्लस बी ब्रॅकेट होल स्क्वेअर. या ठिकाणी a ची व्हॅल्यू म्हणजे काय आपली x प्लस बी ची व्हॅल्यू काय आपली 1/2 आणि या ठिकाणी काय लिहू शकतो ब्रॅकेट स्क्वेअर. जर या ठिकाणी मायनस असेल तर या ठिकाणी काही मायनस. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 20 चूक 80 अधिक 1 किती होणार 81/4 इक्वल्स टू काय होणार 0. त्याच्यानंतर बघा काय करायचं की जे कॉन्स्टंट टर्म आहे ती राईट हँड साईडला घेऊन जायची. म्हणजे या ठिकाणी बघा काय होणार x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 81/4. त्याच्यानंतर बघा काय करायचं आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड. जर घेतल्याच्या नंतर बघा हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एकमेकाला काय करणार कॅन्सल. तर या साईडला काय राहणार x प्लस 1/2 इक्वल्स टू तर याचा स्क्वेअर रूट काय येणार बघा 81 चा स्क्वेअर रूट येणार 9 आणि 4 चा स्क्वेअर रूट येणार 2 आणि या साईडला काय लागेल साइन प्लस आणि मायनस. कारण की आपल्याला माहिती आहे स्क्वेअर रूट ऑफ पॉझिटिव्ह नंबर आपल्याला किती रूट मिळणार 2 ज्याच्यामध्ये एक असणार पॉझिटिव्ह आणि एक असणार निगेटिव्ह. त्याच्यानंतर बघा हे प्लस 1/2 या साईडने तिकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार मायनस. म्हणून x इक्वल्स टू -1/2 प्लस -9/2. तर या ठिकाणी बघा आपल्याला सुरुवातीला सॉल्व करावं लागेल प्लस सोबत त्याच्यानंतर सॉल्व करावं लागेल आपल्याला मायनस सोबत. म्हणून या ठिकाणी बघा x इक्वल्स टू -1/2 सुरुवातीला घेतले प्लस 9/2. त्याच्यानंतर बघा ऑर करून काय घेणार x इक्वल्स टू -1/2 आणि नंतरची व्हॅल्यू घेणार आपण -9/2. तर या ठिकाणी बघा x इक्वल्स टू या ठिकाणी डिनोमिनेटर सेम -1 प्लस 9 x इक्वल्स टू -1 प्लस 9 किती होणार 8/2. तर या ठिकाणी आन्सर काय येणार 4. त्याच्यानंतर याला जर सॉल्व केलं तर x इक्वल्स टू डिनोमिनेटर सेम -1 -9 तर x इक्वल्स टू काय होणार -10/2. जर डिव्हिजन केल्याच्या नंतर x ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला -5. म्हणून या ठिकाणी बघा x इक्वल्स टू 4, -5 आर सोल्युशन ऑफ इक्वेशन. तर या ठिकाणी बघा काय मिळाले आपल्याला सोल्युशन 4, -5. यानंतर बघा आपलं सेकंड एक्झाम्पल ज्याच्यामध्ये बघा आपल्याला दिलेलं आहे x स्क्वेअर प्लस 2x -5 इक्वल्स टू 0 आणि या ठिकाणी बघा x स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे किती आहे 1 आहे. तर या ठिकाणी आपण काय करणार सुरुवातीला लिहिणार गिव्हन. तर या ठिकाणी बघा गिव्हन इक्वेशन काय आहे गिव्हन x स्क्वेअर प्लस 2x -5 इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर आपण काय करतो की थर्ड टर्म ऍड करतो की जेणेकरून ही जी टर्म आहे ही काय होणार कम्प्लिटिंग स्क्वेअर. काय होणार कम्प्लिटिंग स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा काय करायचं आपल्याला या ठिकाणी घेतलं आपण x स्क्वेअर प्लस 2x तर काय ऍड करायचं आपल्याला k. तर या ठिकाणी काय होणार x प्लस a ब्रॅकेटचा स्क्वेअर. जर या ठिकाणी लिहिलं आपण x स्क्वेअर प्लस 2x प्लस k इक्वल्स टू x स्क्वेअर प्लस 2ax प्लस a स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा कम्पेअर केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी x चा जो कोइफिशियंट आहे तर या ठिकाणी 2a आणि या ठिकाणी काय 2a. म्हणजे या ठिकाणी जर 2a इक्वल्स टू आपण काय लिहू शकतो 2 अँड या ठिकाणी बघा k ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला a स्क्वेअर. काय मिळणार a स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा हे 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. या ठिकाणी a इक्वल्स टू 2/2 आन्सर काय येणार 1 अँड या ठिकाणी a ची व्हॅल्यू काय 1 तर 1 चा स्क्वेअर
या ठिकाणी काय मिळणार आपल्याला 1. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल 1 ॲड करावं लागतील आणि 1 काय करावं लागतील सबट्रॅक्ट करावं लागतील. तर या ठिकाणी बघा जर आपण b ची व्हॅल्यू याच्यात जर टाकली असती काय इक्वेशन बघा आपलं x² + 2x - 5 = 0 x² + bx + c = 0. तर b ची व्हॅल्यू बघा काय मिळाली असती आपल्याला 2. b ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली असती 2 आणि जर आपण पुट केली असती तर 2/2 आणि ब्रॅकेट स्क्वेअर काय मिळालं असतं 1 चा स्क्वेअर 1. तर या मेथडने जरी केलं तरी तेच आन्सर मिळते आणि या स्टेपनं जरी केलं तरी तेच आन्सर मिळते. तर या ठिकाणी आपण काय करणार 1 ॲड करणार आणि 1 काय करणार सबट्रॅक्ट करणार. तर या ठिकाणी बघा काय मिळणार x² + 2x + 1 - 1 - 5 = 0. तर या ठिकाणी बघा k ची व्हॅल्यू आपण ॲड केली आणि काय केली सबट्रॅक्ट केली. तर या ठिकाणी बघा ही जी टर्म मिळत आहे ही कशात मिळत आहे परफेक्ट स्क्वेअरमध्ये. तर या ठिकाणी लिहिणार x + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्याच्यानंतर -1 - 5 किती होणार -6 = काय मिळणार आपल्याला 0. त्याच्यानंतर आपण काय करणार कॉन्स्टंट टर्म राईट हँड साईडला नेणार. तर या साईडला काय राहिलं x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर = 6. त्याच्यानंतर बघा काय करणार टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर बघा काय मिळणार आपल्याला x + 1 = ±√6 काय मिळणार ±√6. त्याच्यानंतर बघा हे +1 त्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार -1 ± त्याच्यानंतर बघा याला काय करणार आपण एक वेळेस प्लस सोबत लिहिणार +√6 आणि एकदा काय लिहिणार आपण x = -1 -√6. म्हणून या ठिकाणी हे काय झालेत आपले सोल्युशन ऑफ इक्वेशन. हेन्स -1 +√6 and -1 -√6 आर काय होणार सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यानंतर बघा आपलं नेक्स्ट थर्ड नंबरचं एक्झाम्पल जे आपल्याला दिलेलं आहे बघा m² - 5m = -3. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला काय लिहिणार बघा गिवन मध्ये आपल्याला बघा काही इक्वेशन दिलेले m² - 5m = -3. तर यामध्ये आपल्याला काय करावं लागेल एक टर्म ऍड करावं लागेल आणि तीच काय करावं लागेल सबट्रॅक्ट जेणेकरून ही जी टर्म बनणार आपली ही काय बनली पाहिजे परफेक्ट स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा आपण काय लिहिणार की याला देणार इक्वेशन फर्स्ट m² - 5m. तर या ठिकाणी काय लिहिणार +k आणि या साईडला काय येणार बघा आधीच्या एक्झाम्पल मध्ये x हे काय वापरलं तो व्हेरिएबल या ठिकाणी काय वापरलं m म्हणून या ठिकाणी काय येणार m आणि या ठिकाणी बघा जर मिडल टर्म मायनस असेल तर या ठिकाणी मायनस येणार आणि जर प्लस असेल तर काय येणार प्लस m - a ब्रॅकेट काय होणार स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा m² - 5m + k = या ठिकाणी कोणता फॉर्म्युला a - b ब्रॅकेट स्क्वेअर. तर m² - 2am + b² म्हणजे कोणाचा स्क्वेअर a चा स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा कंपेअर केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा m चा स्क्वेअर कोइफिशियंट काय आहे -5 आणि या ठिकाणी बघा m चा कोइफिशियंट काय -2a. तर आपल्याला काय मिळणार -2a = -5 अँड k = आपल्याला काय मिळणार a². तर या ठिकाणी बघा मायनस मायनस काय होणार कॅन्सल. तर या ठिकाणी 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड म्हणून a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 5/2. त्याच्यानंतर बघा k ची व्हॅल्यू आपल्याला काय करता येईल अँड k = काय करावं लागलं आपल्याला a चा स्क्वेअर म्हणजे या टर्मचा काय करायला स्क्वेअर 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय येणार 5 चा स्क्वेअर 25 आणि 2 चा स्क्वेअर किती होणार 4. तर ही टर्म आपल्याला काय करावं लागेल ऍड करावं लागेल आणि काय करावं लागेल सबट्रॅक्ट. तर या ठिकाणी बघा काय मिळणार m² - 5m. तर या ठिकाणी ऍड करावं लागतील आपल्याला +25 / 4 आणि आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागतील -25 / 4 = बघा काय मिळणार आपल्याला -3. हे काय केलं आपण ऍड आणि सबट्रॅक्ट केलं इन इक्वेशन फर्स्ट. या ठिकाणी लिहिणार आपण ऍड अँड सबट्रॅक्ट 25/4 इन इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर बघा की ही जी टर्म बनत आहे ही बनणार आहे आपली परफेक्ट स्क्वेअर मध्ये. तर या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला m² मायनस या ठिकाणी बघा 2 न काय केलं मल्टिप्लाय केलं आणि 2 न बघा काय केलं डिवाइड केलं. त्याच्यानंतर बघा या टर्मला आपण काय लिहू शकतो 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा ही मायनस वाली टर्म पलीकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार प्लस या ठिकाणी बघा काय होणार 25 / 4 -3. त्याच्यानंतर बघा काय करता येईल आपल्याला की या ठिकाणी बघा a² - 2 टाइम्स a × b
प्लस बीचा स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला लागते कोणता, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तर सॉरी ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा एम मायनस या ठिकाणी काय येणार आपलं 5/2 आणि ब्रॅकेटचा काय मिळणार आपल्याला स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळणार 25 वजा हे किती होणार 4 त्रिक 12 डिवायडेड बाय किती 4. त्याच्यानंतर बघा की एम मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर 25 मधून 12 गेले किती राहणार 13 आणि भागीला किती 4. त्याच्यानंतरची स्टेप आपली काय आहे की टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर या ठिकाणी काय मिळणार बघा एम मायनस 5/2 इक्वल्स टू प्लस मायनस √13. 13 चा स्क्वेअर रूट काय येणार √13 आणि 4 चा स्क्वेअर रूट काय मिळणार आपल्याला 2. त्याच्यानंतर बघा ही मायनस वाली टर्म कॉन्स्टंट तिकडे गेले त्याच्यानंतर काय होईल प्लस. या ठिकाणी बघा एम इक्वल्स टू 5/2 प्लस मायनस √13/2. त्याच्यानंतर बघा एकदा काय करणार आपण डिनोमिनेटर सेम आहे तर न्यूमरेटर एक वेळेस लिहिणार 5 प्लस मायनस √13 डिवायडेड बाय 2. एकदा आपण व्हॅल्यू लिहिणार प्लस सोबत आणि एकदा काय लिहिणार मायनस सोबत. मग या ठिकाणी बघा एम इक्वल्स टू 5 प्लस √13 5 प्लस √13 डिवायडेड बाय 2 और एम इक्वल्स टू 5 मायनस √13 डिवायडेड बाय 2. तर हे काय झाले या इक्वेशनचे सोल्युशन. म्हणून 5 प्लस √13/2 अँड 5 मायनस √13/2 आर काय होणार सोल्युशन ऑफ इक्वेशन. तर या इक्वेशनचे काय होणार ते सोल्युशन होणार. नेक्स्ट यानंतर बघायचं आपला क्वेश्चन नंबर 4 ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे 9y² मायनस 12y प्लस 2 इक्वल्स टू 0. तर आपण सुरुवातीला सांगितलं होतं की या ठिकाणी आपल्याला काय की y² चा कोइफिशियंट काय पाहिजे आपल्याला 1 पाहिजे. म्हणून या ठिकाणी बघा सुरुवातीला लिहिणार आपण गिव्हन. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं आहे 9y² मायनस 12y प्लस 2 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी आपल्याला 1 आणण्यासाठी काय करावं लागेल 9 न डिवाइड करावं लागेल या इक्वेशनला. या ठिकाणी काय लिहिणार आपण बघा डिवाइड इक्वेशन फर्स्ट बाय 9. जर 9 ने डिवाइड केलं तर 9 डिवायडेड बाय 9 किती होणार 1 y² मायनस 12/9y प्लस 2/9 इक्वल्स टू काय होणार 0. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी ही जी मिडल टर्म आहे की ही 3 न डिव्हिजिबल आहे. या ठिकाणी बघा 3 3 जा 9 आणि 3 4 जा 12. मग ही जी टर्म मिळणार बघा y² मायनस 4/3y प्लस 2/9 इक्वल्स टू 0 याला देणार आपण इक्वेशन सेकंड. तर यामध्ये बघा आपल्याला थर्ड टर्म ऍड करायची. तर सुरुवातीला काय लिहिणार बघा ह्या दोन टर्म घेणार y² मायनस 4/3y. तर या ठिकाणी काय लिहिलं प्लस k. या ठिकाणी बघा कोणतं व्हेरिएबल वापरायला लागलं आपल्याला y म्हणून y मायनस a ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी जर मायनस असेल तर मायनस प्लस असेल तर प्लस. त्याच्यानंतर बघा याला काय लिहू शकतो आपण की y² मायनस 4/3y प्लस k इक्वल्स टू y² मायनस 2ay प्लस a². त्याच्यानंतर बघा जर कम्पेअर केलं तर या ठिकाणी बघा वायचा जो कोइफिशियंट आहे तो काय मायनस 4/3 आणि या ठिकाणी बघा वायचा कोइफिशियंट काय आहे मायनस 2a. आणि या ठिकाणी आपल्याला काय मिळणार बघा कंपेअरिंग केल्याच्या नंतर मायनस 2a इक्वल्स टू मायनस 4/3. तर या ठिकाणी मायनस मायनस काय होणार कॅन्सर. तर या ठिकाणी बघा हे 2 याच ठिकाणी काय मल्टिप्लाय त्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड म्हणजे a इक्वल्स टू 4 डिवायडेड बाय 2 इंटू 3. तर या ठिकाणी बघा काय येणार 4 आणि 3 2 जा किती येणार 6. त्याच्यानंतर बघा दोन्ही टर्म डिव्हिजिबल आहेत 2 न 2 2 जा 4 आणि 2 3 जा 6 म्हणून a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2/3. त्याच्यानंतर बघा की या ठिकाणी k ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार k इक्वल्स टू a². k इक्वल्स टू 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर होणार 4 आणि 3 चा स्क्वेअर काय होणार 9. तर या ठिकाणी बघा आपल्याला ऍड आणि सबट्रॅक्ट काय करायचं इक्वेशन सेकंड मध्ये. तर आपल्याला ऍड करायचं आहे 4/9 अँड काय करायचं सबट्रॅक्ट. या ठिकाणी लिहिणार ऍड अँड सबट्रॅक्ट 4/9 इन इक्वेशन कोणतं इक्वेशन आहे आपलं सेकंड इक्वेशन. तर या ठिकाणी बघा काय मिळणार आपल्याला y² मायनस 4/3y प्लस 4/9 प्लस 2/9 आणि त्याच्यानंतर आपल्याला सबस्ट्रॅक्ट काय करायचं मायनस 4/9 इक्वल्स टू काय
0. त्याच्यानंतर बघा हे जर आपल्याला लिहिण्याचा प्रयत्न केला तरी कोणत्या फॉर्ममध्ये मिळते बघा, वाय स्क्वेअर मायनस या 4ला आपण लिहू शकतो 2 इंटू 2/3 वाय. त्याच्यानंतर बघा या 4/9ला आपण लिहू शकतो 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी डिनोमिनेटर सेम 2 - 4 इक्वल्स टू काय 0. त्याच्यानंतर बघा हे फॉर्म्युला बनते फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस 2 टाइम्स फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. तर या ठिकाणी कोणता फॉर्म्युला लागते, a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर. या ठिकाणी बघा फर्स्ट टर्म आहे y, त्याच्यानंतर आपल्याला घ्यावं लागेल मायनस, त्याच्यानंतर जी b ची व्हॅल्यू आहे आपली ती काय 2/3 आणि काय करावं लागेल पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस डिनोमिनेटर नाही 2 - 4 किती होणार -2 आणि इक्वल्स टू काय होणार 0. त्याच्यानंतर बघा ही जी टर्म आहे या साईडला मायनस आहे, तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार प्लस, म्हणून y - 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 2/9. त्याच्यानंतरची स्टेप आपली काय करणार, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय मिळणार y - 2/3. तर या ठिकाणी बघा प्लस मायनस मध्ये आपला आन्सर येणार. तर 2 चा स्क्वेअर रूट काय येणार √2 आणि 9 चा स्क्वेअर रूट काय येणार 3. त्याच्यानंतर बघा ही मायनस वाली व्हॅल्यू तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार प्लस y इक्वल्स टू 2/3 प्लस मायनस √2 डिवायडेड बाय 3. तर या ठिकाणी बघा डिनोमिनेटर सेम आहे, तर एक वेळेस लिहायचा 2 प्लस मायनस √2. त्याच्यानंतर काय करणार एकदा प्लस सोबत लिहिणार आणि एकदा काय लिहिणार आपण मायनस सोबत. म्हणून y इक्वल्स टू 2 प्लस √2 डिवायडेड बाय 3 और y इक्वल्स टू 2 मायनस √2 डिवायडेड बाय 3. म्हणून ह्या व्हॅल्यू काय होतील या इक्वेशनचं सोल्युशन. म्हणून या ठिकाणी लिहिणार की 2 प्लस √2/3 अँड 2 मायनस √2 डिवायडेड बाय 3 आर सोल्युशन ऑफ इक्वेशन. तर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने काय करता येईल सॉल्व्ह करता येईल. यानंतर आहे आपलं एक्झाम्पल नंबर 5, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला दिलेले गिवन इक्वेशन बघा काय दिलेले की 2y स्क्वेअर प्लस 9y प्लस 10 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा कोइफिशिएंट ऑफ y स्क्वेअर 1 नाही, या ठिकाणी किती आहे 2 आहे. म्हणून या ठिकाणी बघा आपल्याला या इक्वेशनला डिवाइड करावं लागेल. कितीने डिवाइड करावं लागेल 2 न. कशासाठी, कारण की आपल्याला कोइफिशिएंट ऑफ y स्क्वेअर नेहमी काय पाहिजे तो 1 पाहिजे. म्हणून या ठिकाणी काय करणार डिवाइड इक्वेशन 1/2 न. जर 2 न डिवाइड केलं तर आपल्याला इक्वेशन काय मिळणार बघा की या ठिकाणी होणार y स्क्वेअर 2 डिवायडेड बाय 2 काय होणार 1. या ठिकाणी काय होणार 9 डिवायडेड बाय 2y. त्याच्यानंतर 10 डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू काय होणार 0. तर y स्क्वेअर प्लस 9/2y या ठिकाणी बघा 2 न जर डिवाइड केलं तर काय कितीचा भाग जाणार 5चा. या ठिकाणी लिहिलं 5 इक्वल्स टू काय लिहिणार 0. त्याच्यानंतर बघा हे झालं आपलं इक्वेशन सेकंड. इक्वेशन काय झालं आपलं हे सेकंड. त्याच्यानंतर बघा आपल्याला कोणती टर्म ऍड करावं लागेल आणि सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. तर या ठिकाणी आपण काय घेणार ही 2 टर्म घेणार y स्क्वेअर प्लस 9/2y प्लस या ठिकाणी काय लिहिणार की. त्याच्यानंतर या साईडला बघा y व्हेरिएबल आहे म्हणून y, त्याच्यानंतर या ठिकाणी प्लस आहे म्हणून प्लस आणि या ठिकाणी काय लिहिणार a ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा y स्क्वेअर प्लस 9/2y प्लस k इक्वल्स टू या ठिकाणी a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस त्याच्यानंतर काय होणार 2ay प्लस a स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा कम्पेअर केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येते की वायचा कोइफिशिएंट या ठिकाणी 9/2 आणि या ठिकाणी काय 2a. म्हणून या ठिकाणी बघा बाय कम्पेअर केल्याच्या नंतर कम्पेअरिंग तर या ठिकाणी बघा आपल्याला काय मिळणार की 2a बरोबर 9/2. त्याच्यानंतर बघा हे 2 या ठिकाणी काय मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड 9 डिवायडेड बाय 2 इंटू 2 म्हणजे काय होणार 9/4. त्याच्यानंतर बघा जर आपण k ची व्हॅल्यू काढली तर k ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला a स्क्वेअर. तर k इक्वल्स टू बघा या ठिकाणी काय करायला लागेल आपल्याला 9 डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट स्क्वेअर जे किती येणार बघा 81 डिवायडेड बाय 16. 9 चा स्क्वेअर काय होणार 81 आणि 4 चा स्क्वेअर काय होणार 16. तर या ठिकाणी आपल्याला ही टर्म काय करावं लागेल ऍड करावं लागेल आणि काय करावं लागेल सबस्ट्रॅक्ट. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार ऍड अँड सबस्ट्रॅक्ट. काय करायचं 81 अँड 16 81 डिवायडेड बाय 16 इन इक्वेशन कोणतं इक्वेशन आहे आपलं सेकंड. तर या ठिकाणी बघा काय मिळणार y स्क्वेअर प्लस 9/2y प्लस 81 डिवायडेड बाय 16
त्याच्यानंतर -81 डिवायडेड बाय 16 प्लस 5 इक्वल्स टू काय होणार 0. त्याच्यानंतर बघा काय करता येईल आपल्याला, या टर्मला आपल्याला a प्लस बी ब्रॅकेट होल स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिता येते. तर बघा काय करता येईल आपल्याला, या ठिकाणी काय लिहायचे y प्लस वाय स्क्वेअर, या ठिकाणी बघा याला काय लिहू शकतो आपण 2 इंटू, तर या ठिकाणी काय लिहू शकतो बघा याला 9 बाय, या ठिकाणी बघा 2 न मल्टिप्लाय केलं आणि 2 न काय केलं डिव्हाइड केलं. तर या ठिकाणी बघा इंटू वाय प्लस या ठिकाणी 81 कोणाचा स्क्वेअर आहे 9 आणि 16 कोणाचा स्क्वेअर आहे 4चा ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार बघा 81 16 पंच 80 भागीला किती 16 इक्वल्स टू काय 0. या ठिकाणी काय प्लस, याला काय केलं आपण सॉल्व्ह केलं. त्याच्यानंतर बघा हे कोणत्या फॉर्म मध्ये झालं बघा 2 ने या ठिकाणी काय केलं मल्टिप्लाय अँड डिवाइड. तर या ठिकाणी बघा कोणत्या फॉर्म मध्ये आलं y प्लस प्लस असल्याच्यानं प्लस, या ठिकाणी हा इथं काय लिहिणार आपण 9 डिवायडेड बाय 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी याला जर सॉल्व्ह केलं तर या ठिकाणी बघा -81 प्लस 80 काय होणार -1/16 इक्वल्स टू काय होणार 0. त्याच्यानंतर ही जी व्हॅल्यू इकडे मायनस आहे तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार प्लस, या ठिकाणी काय मिळणार y प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 1/16. त्याच्यानंतरची स्टेप आपलं काय करतो आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर काय मिळणार बघा y प्लस 9/4 इक्वल्स टू प्लस मायनस 1चा स्क्वेअर रूट 1 16चा स्क्वेअर रूट 4. त्याच्यानंतर बघा ही व्हॅल्यू प्लस तिकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार मायनस, म्हणून -9/4 प्लस -1/4. तर या ठिकाणी डिनोमिनेटर सेम, तर एक वेळेस लिहायचा. त्याच्यानंतर -9 प्लस -1. त्याच्यानंतर काय करणार आपण एक वेळेस प्लस सोबत लिहिणार आणि एक वेळेस काय लिहिणार मायनस सोबत. म्हणून या ठिकाणी बघा y इक्वल्स टू -9 प्लस 1 डिवायडेड बाय 4 और y इक्वल्स टू -9 मायनस 1 डिवायडेड बाय 4. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी -9 प्लस 1 किती होणार -8 डिवायडेड बाय 4. त्याच्यानंतर या साईडला बघा और y इक्वल्स टू -10 डिवायडेड बाय 4. तर या ठिकाणी -9 मायनस 1 किती होणार -10. त्याच्यानंतर बघा 4 1 जा 4 और 2 जा 8, म्हणून या ठिकाणी y ची व्हॅल्यू एक मिळते आपल्याला -2. त्याच्यानंतर बघा या दोन्ही टर्म डिव्हिजिबल आहेत 2 न, तर या ठिकाणी 2 2 जा 4 आणि 2 5 जा 10 और y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -5/2. म्हणून या ठिकाणी बघा -2 -5/2 आर काय होणार सोल्युशन ऑफ इक्वेशन. त्यानंतर बघायचं आपल्या प्रॅक्टिस सेट मधलं शेवटचं एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे 5x स्क्वेअर इक्वल्स टू 4x प्लस 7. तर या ठिकाणी बघा आपण काय लिहिणार, सुरुवातीला लिहिणार गिवन. तर या ठिकाणी बघा गिवन मध्ये काय दिलेलं आहे गिवन 5x स्क्वेअर इक्वल्स टू 4x प्लस 7. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं, ही जी मिडल टर्म आहे आपली प्लस 4x या साईडने घेऊन यायची, 5x स्क्वेअर मायनस 4x इक्वल्स टू काय 7, याला काय द्यायचं इक्वेशन फर्स्ट. तर या ठिकाणी बघा की x स्क्वेअरचा जो कोइफिशियंट 1 पाहिजे, या ठिकाणी किती 5, म्हणून या ठिकाणी काय करणार आपण डिवाइड इक्वेशन फर्स्ट बाय 5. तर या ठिकाणी बघा काय मिळणार 5 डिवायडेड बाय 5 काय होणार 1. त्याच्यानंतर -4 डिवायडेड बाय 5x इक्वल्स टू 7/5, यांना देणार आपण इक्वेशन सेकंड. त्याच्यानंतर बघा या टर्मला आपल्याला काय करायचं परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं, म्हणून या ठिकाणी काय लिहिणार बघा x स्क्वेअर मायनस 4/5x प्लस या ठिकाणी काय लिहिलं आपण k इक्वल्स टू x, या ठिकाणी मायनस असल्याच्या कारणानं काय लिहिलं मायनस, या ठिकाणी काय लिहिणार a ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा x स्क्वेअर मायनस 4/5x प्लस k इक्वल्स टू या ठिकाणी a मायनस b ब्रॅकेटचा स्क्वेअर x स्क्वेअर मायनस 2ax प्लस a स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा जर कम्पेअर केलं तर या ठिकाणी x चा कोइफिशियंट -4/5 आणि या ठिकाणी x चा कोइफिशियंट -2a, म्हणून बाय कंपेअरिंग केल्याच्या नंतर आपल्याला मिळते की -2a इक्वल्स टू -4/5. तर या ठिकाणी मायनस मायनस काय होणार कॅन्सल, a इक्वल्स टू बघा 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड 2 × 5. तर या ठिकाणी बघा 2 न डिव्हिजिबल आहे, 2 1 जा 2 2 2 जा 4. तर या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 2/5. त्याच्यानंतर बघा k ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार a स्क्वेअर कॉन्स्टंट टर्म इक्वल्स टू कॉन्स्टंट टर्म. तर या ठिकाणी बघा k इक्वल्स टू a ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2/5, म्हणून याचा काय करणार आपण स्क्वेअर. तर k इक्वल्स टू बघा 2 चा स्क्वेअर 4 आणि 5 चा स्क्वेअर 25. तर आपण ऍड करणार 4/25 आणि काय करणार सबट्रॅक्ट करणार इन इक्वेशन सेकंड. तर या ठिकाणी बघा काय करणार ऍड
अँड सबस्ट्रॅक्ट किती 4/25 इन इक्वेशन. कोणतं इक्वेशन आहे आपलं? सेकंड. तर या ठिकाणी लेफ्ट हँड साईडलाच आपण ॲड आणि काय करणार? सबस्ट्रॅक्ट. तर या ठिकाणी बघा एक्स स्क्वेअर मायनस 4/5x प्लस 4/25 मायनस 4/25 इक्वल्स टू या ठिकाणी काय दिलेलं आपल्याला? 7/5. त्याच्यानंतर बघा काय करणार? तर या ठिकाणी ही जी टर्म आहे याला आपण a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. तर या ठिकाणी बघा एक्स स्क्वेअर मायनस 2 न काय केलं या ठिकाणी मल्टिप्लाय किंवा या 4ला आपण काय लिहू शकतो? 2 इंटू 2/5 इंटू एक्स. 4ला काय लिहिलं? 2 इंटू 2 डिवायडेड बाय 5x प्लस या 4ला काय लिहू शकतो? 2 आणि 5ला काय लिहू शकतो? 5 आणि याचा काय करू शकतो? ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा ही टर्म या साईडला काय मायनस तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार? प्लस 7/5 प्लस 4/25. त्याच्यानंतर बघा ही टर्म कोणत्या फॉर्म्युल्यात कन्वर्ट होते? a स्क्वेअर मायनस 2 इंटू a इंटू b प्लस बीचा स्क्वेअर. या ठिकाणी बघा याचा स्क्वेअर रूट घेणार x, या ठिकाणी मायनस म्हणून मायनस आणि या ठिकाणी काय लिहिणार? 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा डिनोमिनेटर सेम नाही, मग काय करणार आपण? डिनोमिनेटर सेम. तर या ठिकाणी बघा काय करावं लागेल आपल्याला? 5 न मल्टिप्लाय आणि 5 न काय करावं लागेल? डिवाइड. त्याच्यानंतर बघा हे किती होणार? 7 इंटू 5 35 प्लस 4 डिवायडेड बाय डिनोमिनेटर काय होणार? 25. त्याच्यानंतर बघा इथं x मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 35 प्लस 4 किती होणार? 39 डिवायडेड बाय 25. त्याच्यानंतरची स्टेप आपली टेकिंग अ स्क्वेअर रूट. काय मिळणार आपल्याला बघा? ऑन बोथ साईड. तर या ठिकाणी काय मिळणार बघा आपल्याला? x मायनस 2/5 या साईडना प्लस मायनस 39चा स्क्वेअर रूट काय येणार? अंडर रूट 39 डिवायडेड बाय 25चा स्क्वेअर रूट काय मिळणार आपल्याला? प्लस. त्याच्यानंतर बघा ही व्हॅल्यू या साईडनं काय मायनस तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार? प्लस. x इक्वल्स टू 2/5 प्लस मायनस अंडर रूट 39 डिवायडेड बाय 5. तर या ठिकाणी बघा डिनोमिनेटर सेम आहे, तर न्यूमरेटरची काय करणार आपण? ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. तर या ठिकाणी बघा एक व्हॅल्यू आपण लिहिणार प्लस सोबत आणि एक व्हॅल्यू काय लिहिणार? मायनस सोबत. म्हणून या ठिकाणी बघा x इक्वल्स टू 2 प्लस अंडर रूट 39 डिवायडेड बाय या ठिकाणी काय मिळालं आपल्याला? 5 और x इक्वल्स टू 2 मायनस अंडर रूट 39 डिवायडेड बाय 5. तर या ठिकाणी आपले हे काय झाले? सोल्युशन. म्हणजे या ठिकाणी बघा 2 प्लस अंडर रूट 39 डिवायडेड बाय 5 अँड 2 मायनस अंडर रूट 39 डिवायडेड बाय 5 आर काय होणार आपले? सोल्युशन ऑफ इक्वेशन. तर बघा या एक्सरसाइज मध्ये बघा एकच प्रोसेसला फॉलो करायचं आपल्याला. तर आपल्याला काय करायचं की जी टर्म दिलेली आहे त्याला कशात कन्वर्ट करायचं? परफेक्ट स्क्वेअर मध्ये. मग आपण प्रत्येक स्टेप मध्ये बघा तर आपण ऍड करत आहे के ची व्हॅल्यू, काय करत आहे? सबस्ट्रॅक्ट. के म्हणजे कोण? b/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर कंपेअर केल्याच्या नंतर आपल्याला व्हॅल्यू मिळतात ते काय करू शकतो आपण? ऍड आणि सबस्ट्रॅक्ट. तर यामध्ये बघा दोनच फॉर्म्युले लागत आहेत. एक आहे x प्लस a ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि एक कोणता? x मायनस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर याच्यावरच आधारित आपले पूर्णच्या पूर्ण प्रॅक्टिस सेट अवलंबून आहे. तर याच पद्धतीनं फक्त काय होणार आहे? तो व्हॅल्यू चेंज आहे. फक्त तुम्हाला याला काय करायचं आहे? या प्रोसेसला फॉलो करायचं आहे. अतिशय सोपी अशी एक्सरसाइज आहे. तर या लेक्चरला आपण काय केलं? आपली प्रॅक्टिस सेट 2.3 कंप्लीट केलेली आहे. अतिशय सोपी अशी एक्सरसाइज आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.